नमस्कार मित्रांनो, जर महाराष्ट्रात तुम्हाला मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणजे MC हा कोर्स करायचा असेल तर नेमकी कोणती CET म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट दिली पाहिजे हा खूपदा विचारला जाणारा प्रश्न आहे. तर इथे दोन प्रकारच्या युनिव्हर्सिटीज असतात, लक्षात घ्या. एक असते स्टेट ॲफिलिएटेड युनिव्हर्सिटी, एक असते प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. स्टेट ॲफिलिएटेड युनिव्हर्सिटी म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात 5 ते 7 युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या आधी होत्या, आजही आहेत. फॉर एक्झाम्पल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते आपले पुणे शहरात आहे. मुंबई युनिव्हर्सिटी मुंबईमध्ये आहे. नागपूर रिजनसाठी त्यांची वेगळी युनिव्हर्सिटी आहे. कोल्हापूर रिजनसाठी शिवाजी युनिव्हर्सिटी आहे. नॉर्थ महाराष्ट्रासाठी म्हणजे जळगावमध्ये युनिव्हर्सिटी आहे. अमरावती युनिव्हर्सिटी आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, ह्या युनिव्हर्सिटी आणि ह्या युनिव्हर्सिटीच्या अंडर जे ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत, ह्या कॉलेजेसमध्ये जर आपल्याला MCA करायचं असेल, जर आपल्याला गव्हर्नमेंट रिझर्वेशनचे बेनिफिट अवेल करायचे असतील, जर आपल्याला गर्ल्सचं जे फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन आहे ते अवेल करायचं असेल, तर आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेली CET सेल याने स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट जी कंडक्ट करते ती CET देणं बंधनकारक आहे. आता राहिला विषय प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा, तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज त्यांची वैयक्तिक CET कंडक्ट करतात. म्हणजे प्रत्येक प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची वेगवेगळी CET असणार आहे. पुणे शहराबद्दल बोलायचं झाल्यास भारती विद्यापीठ असेल, MIT WPU असेल, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ असेल. मित्रांनो मुंबईबद्दल बोलायचं झाल्यास किंवा मुंबई पुणे रिजनमध्ये अमिटी युनिव्हर्सिटी आहे, सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी आहे. नागपूर रिजनमध्ये काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज झालेल्या आहेत, या त्यांच्या वैयक्तिक CET कंडक्ट करतात. लक्षात ठेवा, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी वेगळं आणि ॲटॉनॉमस वेगळं. म्हणजे काही ॲटॉनॉमस इन्स्टिट्यूट सुद्धा आहेत ज्या ह्या CETच्या अंडरच तुम्हाला ॲडमिशन देणार आहेत. तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये फी जास्त असते, रिझर्वेशनचे तुम्हाला बेनिफिट मिळत नाही, बरेचसे तिथे प्रॉब्लेम्स असतात. थोडक्यात मित्रांनो, जर तुम्हाला जास्त पैसा भरून ॲडमिशन हवं असेल तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला कमी अमाऊंटमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल तर CET द्वारा कंडक्ट केलेली मित्रांनो म्हणजे CET सेल द्वारा कंडक्ट केलेली CET तुम्ही दिली तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने चांगलं कॉलेज तिथे मिळू शकतं. आता समजून घेऊयात की ह्या CET कधी कंडक्ट केल्या जातील. तर मार्च 2026 मध्ये मोस्ट प्रोबॅबली ही जी महाराष्ट्र CET सेलची CET आहे ती कंडक्ट केली जाईल. आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या एग्जाम जे असतात ना मित्रांनो, हर महीने चलेंगे. तो अप्रैल में भी होंगे, मई में भी होंगे, जून में भी होंगे. तर लक्षात ठेवा 2-4 वेळा ते CET घेतात कारण त्यांना प्रवेशच द्यायचा आहे तुम्हाला. पैसा तिथे जास्त लागणार, रिझर्वेशनचे बेनिफिट मिळणार नाही आणि प्लेसमेंटची गॅरंटी डेफिनेटली भाई कोई नहीं आपको देगा. थँक्यू व्हेरी मच गाईज. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डाऊट्स असतील तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. वी आर रेडी टू हेल्प यू. थँक्यू व्हेरी मच.